हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मागच्या 3-4 दिवसापासून खूप जास्त बिझी शेड्यूल होतं आणि त्यामुळे मला कोणताही व्हिडिओ ना बनवायला टाईम मिळत होता, नाही पोस्ट करायला टाईम मिळत होता. सो फायनली मी आज बोलली ठीक आहे, 3-4 दिवस गेले आता तर परत स्टार्ट करूया. सो आज आहे सॅटर्डे. सो आज मी पूर्ण दिवस काय काय करणार आहे, बेसिकली डे इन माय लाईफ असा काहीतरी व्लॉग आहे. तर आता बघूया. आम्हाला बरीच 2-3 कामं आहेत, ती कामं करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. आता निघतो आहे. आता भेटूया आपण. प्लीज कुठेही जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघा. सो आम्ही आता फायनली निघालो आहे. ओके, सो फायनली हे वर्ड जरा जास्त येतात माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये, असे मला माझ्या घरचे पण बोलतात. पण ठीक आहे, आता नवीन आहे ना थोडं, अजून मला एवढं आदत नाही आहे की कोणते कोणते वर्ड्स वापरायला लागतील. ठीक आहे, चालेल, एवढं चालतं. आता पहिलं आम्ही चाललो आहे विजय सेल्स किंवा वेस्ट साईड, दोघांमधून एक. बिकॉज आमचे ऑल्ट्रेशनचे तुम्हाला आठवण आहे, लास्ट ब्लॉगमध्ये मे बी तुम्ही बघितलं असेल. नसाल बघितलं तर नक्की बघा तो ब्लॉग. वेस्ट साईडमधून थोडी शॉपिंग केली होती आणि 1-2 कपडे माझ्या ऑल्ट्रेशनला लास्ट वीक दिले होते, बट आम्ही अजून घेतले नाही आहेत ते. सो तेच घ्यायला आम्ही चाललो आहे आता. आणि आमची काकी आहे, आमच्या काकीसाठी फोन घ्यायला चाललो आहे. आता आपण काय माहिती पूर्ण दिवस कसा जाणार आहे, कारण की तुम्हाला मे बी माहिती असेल सॅटर्डे संडे आमचे असे इथे चाललोय, तिथे चाललोय, तिथून तिथे चाललोय, तिथून तिथे चाललोय. आय होप हे फटाफट होईल. बिकॉज संध्याकाळी आम्ही असा विचार करतोय फॅमिली गेट टुगेदर करायला, कारण की खूप दिवस आम्ही सगळे एकत्र असे बसलो नाही आहे रक्षाबंधन नंतर. जर तुम्ही तो ब्लॉग पण नजर बघितला तर तो पण ब्लॉग बघा. तर आता आपण भेटूया डायरेक्ट विजय सेल्स किंवा. सो पोचलोय आम्ही आता वेस्ट साईडला, म्हणजे गाडी पार्क केली आहे. आम्ही चाललो आता आतमध्ये. फटाफट जे ऑल्ट्रेशनला द्यायचं आहे ते देणार आणि जे घ्यायचं आहे ते घेणार. आणि आय थिंक मला फुटवेअर पण बघायचे आहे, मी बघणार. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघणार विजय सेल्समध्ये. थँक्यू. सो ऑल्ट्रेशनचे कपडे घेतले आहेत आम्ही आता. आणि जे शर्ट ऑल्टर करायला द्यायचे होते ते पण आता दिले आहेत. आम्ही चाललो आहे आता कुठे चाललो आपण? पहिला खाणार आणि मग कुठेतरी खायला जाऊया. बघूया आता काय खायचं आहे. त्यानंतर मग करणसाठी फोन घ्यायचा आहे, बट मी त्याला वॉचही घ्यायला फोर्स करणार आहे. आणि घेऊन चाललं तर मग नंतर आपण बघूया पुढे काय करायचं. आणि काकीसाठी पण फोन घ्यायचा आहे. नाही, काकीचा फोन, करणचा फोन ॲक्च्युली काकीला देणार आहे आणि करणसाठी नवीन घेणार आहे. ठीक आहे, मग आम्ही असंच काहीतरी करणार आहे. सो आम्ही आता निघालो आहे. मला खूप भूक लागली आहे, कारण ह्याच्यामुळे मी नाश्ता नाही केला आहे. हां, माझ्यामुळे. सो तर पहिला खाणार, मग बघूया पुढे. सो आता जे सामान आम्ही घेतलं आहे बेसिकली ते डिक्कीमध्ये टाकतो आहे आम्ही. ॲक्च्युली जे थोडेसे गरीब लहान मुलं वगैरे असतात त्यांच्यासाठी कपडे घेतले होते, तर तेही आम्ही ॲक्च्युली सीटवर असेच पसरवून ठेवलेले, ते आता आम्ही टाकतो आहे. मग घरी जाता ऑन द वे आमच्या इथेच ते लोक बसतात ॲक्च्युली, तर त्यांना आम्ही देतो. तर त्यांना आम्ही देणार आणि त्याच्यानंतर घरी जाणार आहे. सो तेच आता हा अरेंज करतो आहे सीटच्या पाठीने, कारण की मग करणला बसायला कम्फर्टेबल होणार नाही म्हणून. फोन सिलेक्ट झाला आहे कोणता घ्यायचा आहे. करणने स्वतःसाठी पण नवीन घेतला आहे अँड आम्ही काकीसाठी पण नवीन घेतला आहे. बस एवढंच आहे की जो करणने सिलेक्ट केला आहे तो कलर अवेलेबल नाही आहे, तो उद्या अवेलेबल होणार आहे. सो आम्ही पेमेंट वगैरे करून ठेवणार आणि मग उद्या फक्त पिकअपसाठी येणार किंवा ते ड्रॉप करतील असं बोलले आहे. लेट्स सी, ड्रॉप केलं तर जास्त बरं होईल. कोण येणार परत इथे? आम्ही जुहू साईडला आलो आहे फोनचं बघायला, रिलायन्स डिजिटलमध्ये.
सो फटाफट वाइंडअप करणार. खूप भूक लागली आहे लिटरली. माझं डोकं पण आता गरम व्हायला आलं आहे. मला इतकं भूक लागलं आहे. बट येस हे काम जरा वाइंडअप करणार आणि फटाफट आम्ही निघून खायला बसणार आहे. पहिला फोन वगैरे घेतला आहे आणि खायला आम्ही आलो आहे आता. तुम्हाला आठवत असेल जर रील बोलते आहे यूट्यूबवर बघितलं असाल, म्हणजे पास्ट व्हिडिओमध्ये आम्ही एक फूड ट्रकवरती आलेलो खायला. आय मीन ह्याच्या फ्रेंड्सचं मी सांगितलं होतं. सो तिथेच आम्ही आलो आहे बिकॉज त्याच्या जवळपास रिलायन्स डिजिटल होतं. तर आम्ही आता तिथेच आलो आहे खायला. हे दोघे उभे आहेत इथे, मेन्यू कार्ड बघतायत. तर आता आम्ही मेन्यूमध्ये जरा तुम्हाला दाखवतो. होतं हेच होतं ना. तू बघ काय पाहिजे आणि ते दाखव. तुझं काय आहे दादा? बार्बिक्यू चिकन रोल. बार्बिक्यू चिकन रोल आहे. आता हे लोक कसं बनवतात तुम्ही माझ्या पास्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा कसं असं. डबल डेकर पेरी पेरी चिकन टिक्का. कोणती कोणती आहे? पेरी पेरी चिकन टिक्का, बार्बिक्यू, क्रीम अँड गार्लिक. दोन वेगळे वेगळे होऊ शकतात का? होऊ शकतात ना. मग एक बार्बिक्यू आणि एक ते क्रीम अँड गार्लिक. बार्बिक्यू चिकन सब. सो मी वेगळे वेगळे घेतले. आणि एक ते जंगली फ्राईज काय होतं ना. ठीक है अभी खाएंगे मस्त की खाएंगे. सब सँडविच. काय रे कसं खाणार? कारण तो ऐसा खतरनाक आइटम लेके आ गया. खाएगा तू खाणार कसा? अरे बाबा हाँ बाहर जाना है क्या? कंफर्टेबली खड़े रह के. नाही नाही नाही. हाँ पक्का 100%. पहिला ऑर्डर आलाय आमचं. ते कसं खाणार आहे हात घेऊन मला माहित नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ईट विथ ओनली वन हँड. दॅट ऑल्सो लेफ्ट वन. अजून एक ऑर्डर आलाय डबल डेकर. अरे मैं बाहर पकड़ दे रहा. छोड़ दे. गरम भी नहीं किया. थैंक यू. ये क्या है तेरा? क्या है? हे काहीतरी क्रीम गार्लिक चिकन बर्गर. ओके बस मी आता जास्त व्हिडिओ कंटिन्यू नाही करणार आहे बिकॉज मला आता खायचं आहे. त्याच्यानंतर बघूया कुठे बोनट खड़ा करके ना खाते. मैं तो बोल रहा हूं ना बाहर खाते. फ्राई झाले. काय भाषा ही बोलायचं गर्मी मरी जायला. बोल रहा हूं ना कब से. अरे कोथमीर नसते पासली असते. असले पिसली नाही कोथमीर आहे. चल रहा है क्या? नहीं तू खा ना. पकड़ रहा था असली को. और लोडेड हो रहा. अरे माँ कसा. रोलिंग भी ना हात रे. ही बघा बुक्कड. इथे एक हाताने चालू आहे, दुसऱ्या हातामध्ये सँडविच आहे. आधी ऑलरेडी एक बर्गर खाल्ला डबल पॅटीस. ठीक आहे. हां फुकट करू मग काय खरंच खात राहायचं हवं तेवढं. हिला बघा जरा. देखो ये एकदम ज्यूसी. सो फायनली मी घरी आली आहे. मध्ये काय काय केलं शूट करायला नाही मिळालं बिकॉज खूप मोठा पाऊस येत होता आणि मग गाडीमध्ये बसा उठा ह्याच्यामध्ये मला काही शूट करायला तर मिळालं नाही. बट येस आज 2-3च कामं झाली. फोन वगैरे घेतला, त्याच्यानंतर वेस्ट साईडचं काम झालं. मला फुटवेअर घ्यायची होती ते तर घ्यायला नाही मिळालं. ठीक आहे उद्या जाऊ. घरी येऊन खरंच बरं वाटतं कारण पूर्ण बाहेर चिखल वगैरे माझं तर डोकं उठतं चिखल आणि पावसामुळे. मला आवडत नाही. काही नाही आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढच्या मे बी मी शॉर्ट्स वगैरे जास्त टाकेन ह्यावेळेला बिकॉज थोडासा स्केड्यूल बिझी चालू आहे. बट मी ट्राय करीन काही ना काहीतरी मी छोटा मोठा ब्लॉग तर नक्कीच बनवू.
तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि अजून मला प्रोत्साहन द्या. बिकॉज सबस्क्रायबर्स तुमच्या बिकॉज ऑफ लव आणि तुमच्या सपोर्टमुळेच माझे पहिलं कुठेच नव्हते सबस्क्रायबर्स, बट येस आता बरेच वाढत चालले आहेत. तुम्ही असंच मला सपोर्ट करा, त्याच्याने मलाही खूप प्रोत्साहन मिळतो. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पूर्ण ब्लॉग बघा आणि माझे पाठचे ब्लॉग्स पण बघा, खूप काय काय मी टाकलेलं आहे. थँक्यू. अँड ऑफकोर्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. हे मी रोज नाही बट येस माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगते, तर नक्की करा तुम्ही. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.